नमस्ते माझ्या टेलर मैत्रिणींनो. बघा हे जे ब्लाऊजला गोट लावायचे मला तो कापड आहे तो सिल्कचा. तर मग मी जे ब्लाऊजला अस्तर वापरलं ते अस्तर आहे चांगल्या क्वालिटीचं कॉटनचं. आणि त्याच्याच मग मी तिरप्या पट्ट्या तयार केल्या आणि खूप छान गोट तयार होतं कॉटनचा असल्यामुळं अस्तर. तर पाहिजे तेवढं जे सिल्कचं कापड असतं त्याचा गोट तेवढा काही चांगला तयार होत नाही. तर मग हे कॉटनचं कापड वापरायचं आणि त्याचाच गोट तयार करायचा. खूप व्यवस्थित गोट तयार होतो. बिलकुल म्हणजे कमी जास्त होत नाही. एकदम प्लेन सगळा सारखा समान होऊन जातो. कुठंच कमी जास्त होत नाही आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीनं गोट तयार करता येतो आणि आपल्याला गोट तयार करताना त्रासही होत नाही. म्हणजे सहज सरळ गोट तयार करता येतो. तर बघा किती सुंदर गोट तयार झालेला आहे. तर असेच माझे व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. बघा किती छान तयार झाला गोट. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.